मित्रांनो, एक म्हण आहे ना, पेराल तसे उगवेल. तुम्ही जर बाभळीचं झाड लावलं तर आंबे कुठून मिळणार? अहंकारात माणूस आपले मित्र गमावतो आणि आज ट्रम्प यांच्यासोबत असंच काहीसं होताना दिसतंय. ट्रम्प यांनी अख्खा युरोप गमावला आहे आणि आता ही गोष्ट त्यांना हळूहळू उमजू लागलीय. एकेकाळी ट्रम्प यांचे असे फोटो छापून यायचे जिथे ते एखाद्या कडक प्रिन्सिपलसारखे बसलेले असायचे आणि युरोपचे मोठे मोठे नेते त्यांच्यासमोर घाबरलेल्या विद्यार्थ्यांसारखे उभे असायचे. पण आज काळ बदललाय. युरोपने ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात नाही ठणकावून सांगितलंय. आणि याच्या अगदी उलट भारतासाठी आपल्या सर्वात मौल्यवान खजिन्याचे दरवाजे उघडले आहेत. होरायझन ग्रुपमध्ये भारताची संभाव्य एंट्री ही अशी झेप आहे जी पाहून अमेरिका आणि चीन या दोघांचीच झोप उडणार आहे. राजकारणाच्या पटावर आता खूप काही उलटपालट होते. स्क्रीनवर तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात त्यात एका इराणी जनरलचं बोलणं ऐकून तिथे बसलेली जनता हसू लागली. जनरलनी युरोपला सांगितलं की तुम्ही ट्रम्पना मदत करू नका. ज्या ट्रम्पनी कालपर्यंत तुम्हाला धमकावलं, आज तेच तुमच्याकडे मदतीची याचना करत आहेत. ट्रम्प यांच्या धमक्या अजूनही सुरूच आहेत की मदत केली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील. इराणी जनरल तर असंही म्हणाले की जर ट्रम्प ग्रीनलँडवर हल्ला करायला आले तर आम्हाला सांगा, आम्ही युरोपच्या बाजूने उभे राहू. खरं तर अमेरिकेला वाटलं होतं की इराणसोबतचं युद्ध खूप सोपं असेल, पण तसं झालं नाही. अमेरिकेला खात्री होती की दरवेळीप्रमाणे नाटो देश त्यांच्या मागे धावत येतील, पण यावेळी युरोपमधून बंडाचे आवाज येऊ लागलेत. अनेक युरोपीय देश आता उघडपणे म्हणत आहेत की आम्ही अमेरिकेच्या युद्धात स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. अमेरिकेने आपली लढाई स्वतः लढावी. या रोखठोकपणामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रचंड चिडले आहेत की युरोपमध्ये एवढी हिंमत आली कुठून. काही काळापूर्वी नाटो प्रमुखांनी साथ देण्याचं वचन दिलं होतं, पण ती वचनं कागदावरच राहिली. अमेरिका आणि युरोपमध्ये आता मोठी दरी निर्माण झाली आहे. युरोपला आता अमेरिकेच्या सावलीत राहणं अपमानास्पद वाटू लागलंय. त्यांना समजलंय की अमेरिकेच्या भरवशावर बसून आपला विकास होणार नाही. या दलदलीतून बाहेर पडून पुढे जावं लागले. आणि या नवीन वाटेवर युरोपने आपला सोबती म्हणून भारताला निवडलं आहे. भारत आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डील म्हणजे व्यापारी करार आता अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे अमेरिका इराणमध्ये अडकलाय तर दुसरीकडे भारत आणि युरोप एक नवा इतिहास लिहित आहेत. भारताने गिफ्ट सिटीच्या बाबतीत एक खूप मोठं पाऊल उचललं आहे. प्लॅन काय आहे? भारताला आता युरोपसोबत रिअल टाईम युरो सेटलमेंट करायचं आहे. म्हणजे युरोमध्ये पेमेंट करा आणि त्याच वेळी त्याच दिवशी व्यवहार पूर्ण. ना लांबची प्रतीक्षा, ना बँकिंगला होणारा उशीर. जसं आज रुपयामध्ये फास्ट ट्रान्झॅक्शन्स होतं तसंच आता युरोमध्येही होईल. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये 2025मध्ये आपण डॉलरमध्ये असं सेटलमेंट सुरू केलं होतं. जे काम 24 तासांत व्हायचं ते आता काही सेकंदात होतं. आता बातमी अशी आहे की सरकार डॉलरप्रमाणे युरोमध्येही हीच सिस्टीम सुरू करण्याचा विचार करत आहे. जर हा प्रस्ताव पास झाला तर भारत आणि युरोपमधला व्यापार एकदम सोपा आणि वेगवान होईल. आपल्याला पेमेंट क्लिअर करण्यासाठी लंडन किंवा न्यूयॉर्कसारख्या परदेशी केंद्रांवर अवलंबून राहावं लागणार नाही. पण खरी गंमत पुढे आहे. तिचं नाव आहे होरायझन युरोप. नाव छोटं असलं तरी याची ताकद खूप मोठी आहे. हा युरोपियन युनियनचा असा ग्रुप आहे ज्याचं बजेट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जवळपास 95.5 बिलियन युरो. नवीन टेक्नॉलॉजी, रिसर्च, शोध या सगळ्यासाठी इथूनच पैसा मिळतो. आता विचार करा, या शक्तिशाली ग्रुपमध्ये भारताला स्वतःहून बोलावलं जात आहे. युरोपनी भारताला ऑफर दिली आहे की या आणि आमचे पार्टनर बना. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण युरोप कोणालाही आपल्या या इनर सर्कलमध्ये जागा देत नाही. युरोप फक्त अशाच देशांची निवड करतो ज्यांच्यासोबत त्यांना स्वतःचं भविष्य सुरक्षित दिसतं. आणि यावेळी युरोपला ते भविष्य भारतात दिसलं आहे. या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवणे म्हणजे युरोपच्या सर्वात मोठ्या खजिन्यापर्यंत पोहोचण्यासारखं आहे. कारण युरोपियन युनियन म्हणजे EU या प्रोग्राममध्ये जे देश EUचे सदस्य नाहीत त्यांनाही असोसिएटेड कंट्री म्हणून सामील करून घेते. सध्या नॉर्वे, इस्रायल, UK, टर्की, युक्रेन आणि न्यूझीलंडसारखे 22 देश याचे असोसिएट सदस्य आहेत. असोसिएट होण्याचा अर्थ की तुमच्या देशातील रिसर्च संस्था आणि कंपन्या या 95 बिलियन युरोपेक्षा जास्त असलेल्या फंडमधून थेट पैसे घेऊ शकतात आणि मोठ्या प्रोजेक्टचं नेतृत्वही करू शकतात. पण याच्या बदल्यात तुमच्या देशालाही थोडा आर्थिक वाटा द्यावा लागतो. आता जरा या कथेचा सर्वात रंजक वळण ऐका, कारण इथूनच सगळा खेळ बदलताना दिसतोय. अलीकडेच युरोपच्या वतीने एक मोठं विधान आलं आणि हे विधान दिलंय फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की इराण संबंधीची समस्या सोडवायची असेल आणि इराण, इस्रायल, अमेरिका यांतील हा तणाव थांबवायचा असेल तर भारताला बोलवा. भारतच ही परिस्थिती हाताळू शकतो. विचार करा, हे तेच जग आहे जिथे एका काळी भारताला फक्त एक विकसनशील देश मानलं जायचं आणि आज तोच युरोप म्हणतोय भारताला बोलवा, भारतच हे प्रकरण सोडवेल. पण प्रत्येकालाच ही गोष्ट काही पचली नाही. एका पॅनल चर्चेमध्ये पाकिस्तानचे पत्रकार हामिद मीर सुद्धा हजर होते.
तिथे जसं भारताचं नाव निघालं त्यांनी लगेच प्रश्न उपस्थित केला की भारताला का बोलवलं जात आहे, यात भारताचा काय रोल आहे. आणि नेमकं तिथेच जे उत्तर मिळालं त्याने सगळी गणितं बदलून टाकली. उत्तर होतं कारण भारताचा दर्जा आता पूर्णपणे बदलला आहे. जर तुम्ही अजूनही भारताला एक सामान्य ताकद समजत असाल तर तुम्ही खूप मागे राहिला आहात. आज भारताकडे एक उदयमान महासत्ता म्हणून पाहिलं जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता युरोप अमेरिकेच्या नाही तर भारताच्या बाजूने उभं राहताना दिसतंय. कसं ते समजून घ्या. भारत आणि फ्रान्स मिळून वेस्ट एशियामध्ये इराणवरून जो तणाव सुरू आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देश एकत्र येऊन यावर तोडगा शोधत आहेत. म्हणजे आता युरोप भारताला विचारतोय की पुढे काय करायचं, शांतता कशी प्रस्थापित करायची, परिस्थिती कशी सुधारावायची. हा बदल छोटा नाहीये. हे संकेत आहेत की जगाचं पॉवर बॅलन्स आता हळूहळू बदलत आहे. पण या सगळ्या कथेत एक देश असा आहे जो सर्वात जास्त अस्वस्थ झालाय आणि तो देश आहे तुर्की. जसा युरोपियन युनियन आणि भारतामधील व्यापारी करार फायनल झाला तसा तुर्की पुरता हादरला. का? कारण या डीलमध्ये भारताने एक स्पष्ट अट ठेवली आहे की जो काही व्यापार होईल तो फक्त भारत आणि युरोपियन युनियनच्या देशांमध्येच होईल. मध्येच कोणताही तिसरा देश आपलं सामान घुसवून फायदा घेऊ शकणार नाही. याचा स्वच्छ अर्थ होता की जर तुर्कीसारखा एखादा देश आपलं सामान युरोपमार्गे भारतात पाठवू पाहत असेल तर ती आता चालणार नाही. जशी ही बातमी समोर आली तसा तुर्की भडकला. तुर्कीने सवाल केला की तुम्ही असा निर्णय कसा काय घेऊ शकता, आम्हाला विचारलं सुद्धा नाही. पण गोष्ट इथेच थांबली नाही. आता तुर्की युरोपियन युनियनसमोर विचित्र अटी ठेवत आहे. खरं तर भारत आणि युरोपच्या या करारात भारताची अट एकदम पक्की आहे की हा व्यापार फक्त युरोपियन युनियनचे 28 देश आणि भारतामध्येच होईल. जर युरोपला वाटत असेल की त्यांनी तुर्कीचा स्वस्त माल विकत घेऊन मागच्या दरवाजाने तो भारतात विकावा तर ते आता अजिबात शक्य नाही. आता तुर्कीने एक नवीन प्रस्ताव समोर ठेवलाय. तुर्की म्हणतोय की युरोपियन युनियनसोबत जो त्यांचा कस्टम युनियन ॲग्रीमेंट आहे तो बदला, त्यात बदल करा, जेणेकरून जर युरोप एखाद्या तिसऱ्या देशासोबत व्यापारी करार करत असेल तर तुर्कीलाही त्या कराराचा फायदा घेता येईल. याचा सरळ अर्थ असा आहे की तुर्कीला आता मागच्या दरवाजाने भारतीय बाजारपेठेत एंट्री करायची आहे. पण इथेही एक ट्विस्ट आहे. भारताने आपली अट आधीच स्पष्ट केली आहे, त्यामुळे तुर्कीची ही मागणी सध्या तरी फोल ठरताना दिसतेय. भारत आणि युरोपच्या या वाढत्या मैत्रीमुळे तुर्कीचा जळफळाट वाढला आहे. तुर्कीच्या SO चेंबरच्या ताज्या रिपोर्टनुसार भारत युरोप डीलमुळे तुर्कीच्या टेक्स्टाईल म्हणजे कापड उद्योगातील आणि ऑटो सेक्टरमधील 8 ते 10% नोकऱ्या जाऊ शकतात. त्यांना भीती ही आहे की भारतीय माल युरोप मार्गे बिना कोणता कर भरता तुर्कीत पोहोचेल आणि तिथल्या स्थानिक बाजारपेठेचं नुकसान करेल. 1995 पासून सुरू असलेल्या कस्टम्स युनियन करारामुळे तुर्की आज अशा जाळ्यात अडकला आहे जिथे त्याला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त दिसते. जर्मनीच्या SWP बर्लिननेही इशारा दिला आहे की ही परिस्थिती तुर्कीच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. तर आता प्रश्न हा आहे की तुर्कीला या खेळात एंट्री मिळेल का, की भारत आणि युरोप मिळून आपली ही नवीन भागीदारी अधिक मजबूत करतील? डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका हट्टाने आज पूर्ण जगाला 2 भागात विभागलं आहे. इराणविरुद्ध ट्रम्पनी जी आघाडी उघडली आहे त्याला युरोप हा स्वसंरक्षणासाठीचा लढा न मानता एक राजकीय निवड म्हणून मानत आहे. आज युरोपचे मोठे नेते उघडपणे सांगत आहेत की ही त्यांची लढाई नाही. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेज यांनी स्पष्टपणे नो टू वॉर म्हणजे युद्धाला नकार दिला आहे. तर जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांचं असं विधान आलं आहे की इराण हे आमचं युद्ध नाही. युरोपच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया क्लास यांनी तर इथपर्यंत सांगितलं की युरोपची खरी लढाई युक्रेनमध्ये आहे, इराणमध्ये नाही. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनीही स्पष्ट केलं आहे की ते या मोठ्या युद्धाचा भाग बनणार नाहीत. या ओढ्यात आणि ट्रम्पनी तर नाटोला पेपर टायगर म्हटलं आहे, म्हणजे असा वाघ जो फक्त कागदावरच दिसतो. नाटोचे प्रमुख मार्क रोटे यांनीही स्पष्ट केलं आहे की एक संघटना म्हणून नाटो या मोहिमेत सामील होणार नाही. इटली आणि फ्रान्ससारखे देश जे एका काळी अमेरिकेचे अत्यंत जवळचे होते, आज या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन मानत आहेत. जरी पडद्यामागे फ्रान्सचं नौदल काही प्रमाणात मदत करत असलं तरी जगासमोर त्यांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही या युद्धात नाही. जिओपॉलिटिक्सच्या या बुद्धिबळाच्या खेळात भारत आपल्या चाली खूप विचारपूर्वक खेळत आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने या युरोपच्या मोठ्या ग्रुपमध्ये सामील व्हायला हवं का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आजचे हे विस्तारित विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.